कल्पना करा, वर्षातून फक्त एकच रात्र अशी असते ज्या रात्री संपूर्ण सृष्टीची ऊर्जा जागृत असते. ज्यावेळी केलेली छोटी साधना देखील आयुष्याचा मार्ग बदलू शकते. अनेक लोक म्हणतात, मी खूप प्रयत्न करतो पण नशीब साथ देत नाही. पण शास्त्र सांगतात, महाशिवरात्रीच्या रात्री 12 वाजता केलेली एक छोटी कृती तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून भाग्याचे दरवाजे उघडू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, महाशिवरात्रीच्या रात्री 12 वाजता नेमकं काय करावं, का ही वेळ इतकी शक्तिशाली मानली जाते आणि हे एक काम केल्याने पुढील 1 वर्षात जीवनात कसा बदल जाणवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी बहुतांश लोकांना माहीत नसते. महाशिवरात्रीची रात्र इतकी विशेष का असते? महाशिवरात्री ही फक्त एक सण नाही, ती साधनेची रात्र आहे. या दिवशी भगवान शिवाची ऊर्जा पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असल्याचे सांगितले जाते. धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे की या रात्री मन, शरीर आणि आत्मा यांच्यातील अंतर कमी होते. म्हणूनच अनेक ऋषीमुनी रात्री जागरण करून ध्यान करायचे. शिवपुराणामध्ये वर्णन आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली प्रार्थना अनेक पटीने फळ देते, कारण या रात्री मन शांत आणि ग्रहांची स्थिती साधनेसाठी अनुकूल असते. रात्री 12 वाजण्याचा काळ म्हणजे दिवस आणि रात्रीच्या ऊर्जेचा संगम. हा काळ शिवतत्व सर्वाधिक सक्रिय असल्याचे मानले जाते. ध्यानपूजा रात्री 12 वाजताच का करावी? आपण लक्ष दिलं असेल, बहुतांश मंदिरांमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री विशेष पूजा केली जाते. यामागे एक आध्यात्मिक कारण आहे. रात्री 12 वाजता मन शांत असते, बाहेरचा आवाज कमी असतो, विचारांची गती मंद होते आणि ध्यानासाठी योग्य वातावरण तयार होते. या वेळेला केलेली प्रार्थना थेट अवचेतन मनावर परिणाम करते आणि जेव्हा मन बदलते तेव्हा नशीब बदलायला आपोआप सुरुवात होते. आता व्हिडिओवर ज्यासाठी तुम्ही क्लिक करून बघायला आले आहे तो प्रश्न म्हणजे महाशिवरात्रीच्या रात्री 12 वाजता कोणते काम करायचे आहे. हे काम खूप सोपं आहे, पण श्रद्धेने केलं तर अत्यंत प्रभावी मानलं जातं. नंबर 1, घर स्वच्छ करून शांत वातावरण तयार करा. रात्री 11:30 नंतर घरातील पूजास्थान स्वच्छ करा. एक दिवा लावा, शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा. नंबर 2, शिवलिंग किंवा भगवान शिवाचा फोटो समोर ठेवा. जर शिवलिंग असेल तर उत्तम, नसल्यास भगवान शिवाचा फोटो पुरेसा आहे. नंबर 3, पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करा. अभिषेक करताना मनात एकच भावना ठेवा, माझ्या आयुष्यातील अडथळे दूर करा. नंबर 4, हा मंत्र 108 वेळा जपा. ओम नमः शिवाय. हा मंत्र फक्त उच्चारायचा नाही तर अनुभवायचा आहे. श्वास घेताना ओम नमः आणि श्वास सोडताना शिवाय असं केल्याने मन शांत होतं आणि ऊर्जा संतुलित होते. हे काम केल्यावर काय बदल होतो? लोकांना वाटतं की पूजा म्हणजे चमत्कार, पण खरं काय होते? मनातील भीती कमी होते, निर्णय घेण्याची क्षमता वाढते, नकारात्मक विचार कमी होतात, आत्मविश्वास वाढतो आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हा त्याचं भाग्यही बदलायला सुरुवात होते. एक व्यक्ती होती, सतत आर्थिक अडचणी, घरात वाद, मनात अस्थिरता निर्माण होते. कोणीतरी त्याला सांगितलं, महाशिवरात्रीच्या रात्री 12 वाजता शिवनाम जप कर. त्याने काही केलं नाही, फक्त 20 मिनिट शांत बसून ओम नमः शिवाय जप केला. काही दिवसात चमत्कार झाला असं नाही, पण त्याचा दृष्टिकोन बदलला. तो शांत झाला, निर्णय योग्य घ्यायला लागला आणि वर्षभरातच त्याचं आयुष्य पूर्ण बदललं. शास्त्र सांगतात, शिवकृपा म्हणजे बाहेरचा चमत्कार नाही, तर तो आतला बदल आहे. शिवरात्रीला टाळायच्या कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहे? अनेक लोक पूजा करतात पण काही चुका करतात. फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी पूजा करणे, घाईघाईत मंत्र म्हणणे, मोबाईल किंवा गोंधळात पूजा करणे, नकारात्मक विचार ठेवणे. महाशिवरात्री ही मागण्याची नाही तर समर्पणाची रात्र आहे. अजून प्रभावी बनण्यासाठी एक गुपित म्हणजे रात्री 12 वाजता मंत्र जप केल्यानंतर 5 मिनिटं शांत बसा. काहीही मागू नका, फक्त मनात म्हणा, जे माझ्यासाठी योग्य आहे तेच मला मिळू दे. ही भावना मनाला हलकं करते आणि चिंता कमी करते. महाशिवरात्री आणि कर्माचा काय संबंध आहे? भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे, मनुष्य कर्म करतो पण परिणाम ईश्वरावर सोडतो. महाशिवरात्रीची साधना आपल्याला हेच शिकवते, प्रयत्न करा पण ताण सोडा. जेव्हा मन शांत असतं तेव्हा योग्य संधी आपोआप दिसू लागतात. कदाचित तुम्ही खूप प्रयत्न केले असतील, कदाचित थकलेही असाल, पण लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ येतेच.
महाशिवरात्रीची ही रात्र तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवात ठरू शकते. यावर्षी फक्त एक काम करा. रात्री 12 वाजता शांतपणे बसून शिवनाम जप करा. कदाचित नशीब लगेच बदलणार नाही, पण तुम्ही नक्की बदलाल. आणि जेव्हा तुम्ही बदलाल तेव्हा संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. जर तुम्हाला भगवान शिवावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच भक्तिपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.